नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. नवीन वर्ष सुरू झालं आहे. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीला कुठल्या गोष्टी कराव्या, कुठल्या गोष्टी करू नये, मकर संक्रांत ही कुठल्या वाहनावर आलेली आहे, तिने कोणत्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात. दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाते. आपल्याकडे 3 दिवस हा सण साजरा करतात. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा प्रकारे 3 दिवस आपण मकर संक्रांत साजरी करतो. 13 तारखेला भोगी असते, 14 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला किंक्रांत. अशा प्रकारे 3 दिवस आपण हे सण साजरे करतो. पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खास महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी उत्तरायण असतो. या काळात सूर्याला अर्घ्य देणे तसेच संक्रांतीला दानधर्म करणे याला खूप महत्त्व आहे, खूप शुभ मानलं जातं हे. तर मकर संक्रांतीबद्दल एक कथाही प्रचलित आहे. ती अशी की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व लोकांना सुखी केले होते. त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले आहे. तर याचबरोबर दुसरी एक कथा अशी आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरली. राक्षसांचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणतो आणि हा सण साजरा करतो. काळा रंग हा आपण इतर धार्मिक कार्यासाठी अशुभ मानतो. काळा रंग आपण धार्मिक कार्यासाठी परिधान करत नाही, पण मकर संक्रांतीमध्ये आवर्जून काळा रंग घातला जातो. तर का घातला जातो काळा पोशाख? मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला लागतो. वैज्ञानिकदृष्ट्या तुम्ही बघायला गेला तर मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून आपण निरोप देतो. तर त्यामुळे आपण काळा रंग मकर संक्रांतीमध्ये परिधान करतो. काळ्या रंगाची वस्त्रे नेसून आपण त्या काळोख्या रात्रीला निरोप देत असतो. ह्या दिवसामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. तसेच जानेवारी महिना म्हणजे थंडीचा दिवस. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची कपडे घालण्याची पद्धत आहे. त्यासोबतच हलव्याचे दागिनेही घातले जातात. म्हणजे फक्त काळा असे होत नाही. फक्त आपण आता काळी साडी घातली आणि त्यावर आपण हलव्याचे दागिने घातले तर त्याबरोबर त्याच्या रूपात दागिन्याच्या रूपात पांढरा रंगही त्यात एकरूप होऊन जातो. तर त्यामुळे संक्रांतीला काळा रंग घातला जातो आणि हलव्याचे दागिनेही घातले जातात. ज्या महिलांची, ज्या सवाष्णी स्त्रियांची पहिली मकर संक्रांत असते त्या काळ्या रंगाची साडी नेसून त्यावर हलव्याचे दागिने परिधान करत असतात. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये आधीपासूनच की मकर संक्रांती कशावर आलेली आहे, तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे, कोणत्या वयाच्या रूपामध्ये ती आलेली आहे, तिने कोणते शस्त्र हातामध्ये घेतलेले आहे. तर ह्या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि ह्या गोष्टींना खूप महत्त्वही दिलं जातं. ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत, ज्या गोष्टीवरती आलेली आहे तर त्या गोष्टी त्या वर्ज्य केल्या जातात. म्हणजे आपण परिधान जे त्याने घेतलेलं आहे तर ते परिधान आपण वर्ज्य करतो. जो काही पोशाख संक्रांत देवीने घातलेला आहे तर तो आपण वर्ज्य करत असतो. यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. तिने शस्त्र म्हणून हातामध्ये गदा धारण केलेली आहे. वयाने ती कुमारिका आहे. तिचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. परिधान केलेले जे वस्त्र आहे संक्रांत देवीने ते आपल्याला वर्ज्य करायचे आहे. म्हणजे पिवळा रंग आपल्याला ह्या संक्रांतीमध्ये वर्ज्य करायचा आहे. संक्रांती देवी ही मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. हातात वेगवेगळे शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात. ज्या वाहनावर वस्त्र परिधान केलेले आहे ह्याला खूप महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तो कलर आपल्याला घालायचा नाही. त्या कलरची साडी म्हणा, ड्रेस म्हणा, काहीही आपल्याला पिवळ्या रंगाचं संक्रांतच्या दिवशी घालायचं नाही. यावर्षी संक्रांत देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे, त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे टाळायचा आहे. पिवळा रंग तुम्ही संक्रांतीच्या दिवशी घालू नका. पिवळ्या रंगाची साडी,
ड्रेस जे काही तुमच्याकडे आहे तर त्या दिवशी ते संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पिवळा कलर घालूच नका. संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणे ह्याला पण खूप महत्त्व आहे. गंगा स्नान करणे ह्याला पण अनन्यसाधारण महत्त्व आहे. गंगा नदीमध्ये, आता गंगा नदी तर आपल्या इथं जवळ नाही, पण गंगा नदीमध्ये स्नान करणं याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीमध्ये. तर ह्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता. जे आपण पाणी घेणार आहे आंघोळीसाठी त्यामध्ये थोडं आपण गंगाजल घालायचं. गंगाजल जरी थोडं घातलं तर ते पाणी पूर्णपणे पवित्र होईल आणि तेच पाणी गंगा स्नान तुम्ही त्याच पाण्याने घालून घ्या, म्हणजे तुमचे गंगा स्नानसुद्धा होईल. तर गंगाजल थोडंसं त्या दिवशी त्या पाण्यामध्ये तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्मालाही खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना कपडे दान करा. उडीद, खिचडी, तीळ आणि चांदीचेही तुम्ही दान करू शकता. जर तुम्हाला ते शक्य नसेल चांदी वगैरे दान करणे, तर उडीद, कपडे, खिचडी, तीळ अशा प्रकारचे तुम्ही वस्तू दान करू शकता. तर तसेच पितळाची जी भांडी असतात त्यामध्ये तीळ घालायचं किंवा तांदूळ घालून ते पितळीची भांडी तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता. तर असे केल्याने आपले जे काही पाप आहेत ते नष्ट होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी लाभते. संक्रांतीच्या वेळी आवर्जून तुम्ही दानधर्म करा. जो दिवस दानधर्मासाठी महत्त्वाचा असतो ना, तर त्या दिवशी जे तुम्ही दानधर्म करता तर त्याचे 100 पटीने तुम्हाला पुण्य मिळत असते. तर ज्या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ह्या दिवशी दानधर्म करावा, तर ह्या दिवशी दानधर्म नक्की करा तुम्ही. त्या दिवशीच्या दानधर्मांना खूप महत्त्व असते. जे तुम्ही दानधर्म करता तर त्याचे 100 पटीने तुम्हाला पुण्य मिळत असते आणि ह्या पुण्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनातील आयुष्यावरही त्याचा खूप प्रभाव पडतो. तर त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी दानधर्म तुम्ही नक्की करा. जे काही आपल्याकडे आहे त्यातलं थोडंफार जर तुम्ही दानधर्म केलं तर ईश्वर आपल्याला 100 पटीने देत असतो. तर दानधर्म नक्की करावा. तर ह्या दिवशी सवाष्णी स्त्रिया हळदी कुंकूही करतात. एकमेकांना हळदी कुंकू करून महिलांना वाण दिलं जातं. तर हिरव्या बांगड्या घातल्या जातात. ह्या दिवशी पिवळ्या कलरच्या बांगड्याही तुम्ही घालू नका. तर हिरव्या कलरच्या बांगड्या घालणे हे खूप शुभ आहे. तर त्यामुळे ह्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. संक्रांतीला घरामध्ये सुगड देखील पूजले जातात. भोगीच्या दिवशी मिक्स भाज्यांची भाजी केली जाते. बाजरीची भाकरी केली जाते. त्यावर तीळ लावून त्याची भाकरी केली जाते. तर भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी, वरीचे तांदूळ, दही, तर अशा प्रकारचा नैवेद्य आपण घरातील देवतांनाही ठेवायचा आहे. स्वामींनाही तुम्ही अशा प्रकारे भाजी, भाकरी आणि दही भात ह्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींनाही ठेवायचा आहे आणि स्वामींचाही त्या दिवशी तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. संक्रांतीचे जे 3 दिवस आहेत, भोगी, संक्रांत आणि किंक्रात, तर ह्या दिवशी वाईट बोलणे, घरामध्ये भांडणं, अशा प्रकारचे जे वादविवाद आहे ते तुम्ही 3 दिवस घरामध्ये टाळा. ते 3 दिवस तुम्ही त्याकडे कटाक्षाने लक्ष ठेवा की घरामध्ये असले प्रकार होणार नाहीत, भांडणे विवाद होणार नाहीत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.